हाय मिस्टर आशिष. आशिष. तुमचा फ्लॅट पूर्ण रेडी आहे. चला थँक्यू बघूया. सो मच. थँक्यू. या. ॲज पर प्लॅन सगळं रेडी आहे. हे तुमचं लिव्हिंग रूम, हे पॅनलिंग, इथे तुम्ही देवाला अरेंज करू शकता. इथे स्टोरेज आहे, हा स्लायडर आहे, त्याच्याकडे लाईट दिलेले आहेत. आपण हे सगळं जे डिझाईन केलेलं आहे, हे सगळं CNC वगैरे डिझाईन केलेलं आहे. आणि हे पूर्ण जे वर्क केलेलं आहे ते डिको पेंटमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर हा आपला हॉल जो आहे, हा टोटल हॉल 22 फीट होता. त्याच्यामुळे आपण त्याची प्रत्येक स्पेस आपण युटिलाइज केलेली आहे. जशी इथे एक स्मॉल बंकर बेड दिलेला आहे आपण, त्याच्याच खाली आपण इथे स्टोरेज दिलेलं आहे. टोटली स्टोरेज आहे. तर इथे जाताना स्टेअरकेसने तुम्हाला जाता येईल. त्यासाठी इथे हे रेलिंग जे आहे हे आपण पॉलिश केलेलं आहे. त्याच्यानं वूडमध्ये केलेलं आहे फिनिश. तसं तिथे आपण एक मोठे हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेकोरेटिव्ह काही आयटम्स किंवा नोकरी वगैरे, ग्लास वगैरे असे काही घेऊ शकता. हा तुमचा TV युनिट. हे सगळे ड्रॉवर्स वगैरे इकडे दिलेले आहेत तुम्हाला. टोटल जे फर्निचर आपण झालेलं आहे ते पूर्ण डिकोमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण एक हिडन डोअर ठेवलेला आहे. हा जो आहे हा हिडन डोअर आहे. त्याच्याने हा TV युनिट अटॅच असल्यामुळे तुम्हाला असं नाही वाटतं की इथे कुठे डोअर वगैरे आहे. हे जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला काय करणार, त्याच्या आता तुमचा हॉल मोठा असल्यामुळे आपण इथे एक पार्टिशन टाकलेलं आहे, ग्लास पार्टिशन. ते पूर्ण युरोपमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे ग्लास फ्रेम वगैरे यूज केलेलं आहे. हे पार्टिशन आपण यासाठी टाकलं की इथे 3 अशी छोटीशी बाल्कनी क्रिएट केलेली आहे आणि या बाल्कनीमध्ये इथे तुम्ही बसून चहा कॉफी वगैरे आनंद घेऊ शकता. त्याबरोबर वुडन सिलिंग टाकलेलं आहे. हे तुमचं किचन आहे. त्याच्यामध्ये सर्व टेंडम ट्रॉलीज यूज केलेले आहेत आपण आणि सॉफ्टनेस फिटिंग आहे याला. हे जे आहे किचन, जे आपण याला कॉम्बिनेशन ऑलिव्ह ग्रीन आणि वुडन अशी थीम ठेवलेली आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे. हे ग्लास कॅबिनेट्स केलेले आहेत, ज्याला प्रोफाईल शटर्स लावलेले आहेत आपण. इकडे तुम्हाला विकर बास्केट्स दिलेले आहेत. हे बेसिकली तुमचं किचन आहे आणि या किचनच्या एंट्रीला आपण एक फ्रेम बनवलेली आहे आणि ते युनिट बनवलेलं आहे. त्याला तुम्ही ब्रेकफास्ट युनिट म्हणून पण यूज करू शकता. आता आपण मास्टर बेडरूमकडे बघूया. ही तुमची मास्टर बेडरूम आहे. इथे आपण स्पेस युटिलाइज करण्यासाठी आपण इथे बंकर बेड बनवलेला आहे. त्याच्याच खाली आपण इथे वॉर्डरोब दिलेला आहे. इथे वॉर्डरोब आहे. त्यानंतर इथे आपण याच्या मागची स्पेस यूज करण्यासाठी ही स्टोरेज रूम आहे तुमची. या वॉर्डरोबच्या मागची पूर्ण स्पेस तुम्ही स्टोरेज रूम म्हणून यूज करू शकता. त्यानंतर इथे छानशी एक गॅलरी दिलेली आहे.
ॲक्च्युली ही जी थीम ठेवलेली आहे आम्ही ही थोडी ट्रॅडिशनल थीम ठेवलेली आहे. हे जे डिझाईन ते दिसतं तुम्हाला हे थोडं ट्रॅडिशनल थीममध्ये होतं. त्यासाठी ही आम्ही गॅलरी टाकलेली आहे. आणि हे जे वुडन जे खांब दिसतात तुम्हाला त्याच्यासाठी दिलेलं आहे. तिथे स्टेट क्रिसमस सेन्सर लाईट्स आहेत. जसं तुम्ही वर वाल तेव्हा या सेन्सर लाईट ऑटोमॅटिक ऑन होतो. तसं त्या सिलिंगला आपण एक वुडन टच दिलेला आहे या थीमला मॅच करण्यासाठी. Yes, thank you so much for the good work that you have done. I am very happy with the work. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही आम्ही दिलेले सजेशन्स पण कामामध्ये इन्कॉर्पोरेट केले. काही वेळेला गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर आम्ही सजेशन्स दिले ते सुद्धा तुम्ही तुमच्या वर्कमध्ये इन्कॉर्पोरेट केले. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि ओव्हरऑल आमच्या टाईम फ्रेममध्ये जे आपण इनिशियली डिस्कस केलं होतं की आपलं काम 3.5-4 महिन्यामध्ये होईल ते तुम्ही फुलफिल केलं. तुमचं प्रॉमिस कमिटमेंट फुलफिल केली त्याच्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.